मंगरूळ चव्हाळा येथे मागील वर्षीपेक्षा यावर्षी वरुणराजाने दररोज हजेरी लावल्याने आता तिथला शेतकरी चिंतेत पडला आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिके हे संततधार चालणाऱ्या पावसामुळे पूर्णपणे सडण्याच्या कगारवर आलेले आहे। मंगरूळ चव्हाळा येथील मंगेश जिरापुरे सर्वे नंबर 339 यांच्या शेतात 5 एकरमध्ये सोयाबीन पेरले होते। त्या सोयाबीनला लागलेल्या शेंगा ह्या 15 दिवसा अगोदर हसत खेळत होत्या, परंतु या मागील आठवड्यात संततधार पावसामुळे सोयाबीनचे झाड व त्याला लागलेल्या शेंगा ह्या पूर्णपणे सडून गेल्या। या सोयाबीनचे झाड हे माती मोल होण्याच्या मार्गावर लागलेले आहे। असाच प्रकार मंगरूळ चव्हाळ येथील शेकडो हेक्टर शेतात सोयाबीन सडण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या होताना दिसत आहे। जर का वरुणराजाने येत्या दिवसात अशीच हजेरी लावली, शेतकऱ्याच्या हाती येणारे पीक पूर्ण नष्ट होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने कृषी अधिकाऱ्यांना सडलेल्या सोयाबीनची पूर्ण पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी मंगरूळ येथील शेतकरी व्हीसेन न्यूजच्या माध्यमातून शासनासमोर करत आहे। माझं 5 एकर शेतामध्ये 2 एकर क्षेत्र पाण्याच्या अभावी खराब झाले आहे। तरी बी याची दखल घ्यावी आणि पाऊस जर असाच जर चालू राहिला तर पूर्ण क्षेत्र खराब होईल आणि सततच्या पावसामुळे हे खराब होत आहे। मंगरूळ चव्हाळा येथील कास्तकार यांच्याकडे 5 एकर शेती असून याच्यामधील 2 एकर क्षेत्र संततधार चालणाऱ्या पावसामुळे पूर्णपणे खराब झालेला आहे। हा पाऊस जर 2-3 दिवसात थांबला नाही तर असलेल्या झाडाला शेंगा पूर्ण मातीमोल होईल व याकडे प्रशासनानं सर्वे करून आम्हाला आर्थिक मदत मिळावी याकडे लक्ष द्यावं व वरुणराजाला एकच सांगणं आहे की या 4-8 दिवसामध्ये जर पाऊस थांबला नाही तर आमचं पूर्णपणे नुकसान होईल। तरी वरुणराजाने हा पाऊस थांबवावा व प्रशासनाने याकडे सर्वे करून लक्ष द्यावं, बस एवढी मागणी आहे आमची। मंगरूळ चव्हाळा येथून विदर्भ न्यूज करिता विनेश बेलसरे यांचा हा वृत्तांत।